खरं आपण बघताय सकाळी आपण बघताय स्वच्छता मोहिमात होती, पर्यावरण दिवस होता, त्यानिमित्ताने नासोडी नदीमध्ये सगळं स्वच्छतेचा जो 10-15 हजार कार्यकर्ते आम्ही सर्व नदी आपण जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की सगळी किती चांगली साफसफाई आम्ही सगळं केली आणि हा पर्यावरण दिवस साजरा केलेला आहे. त्यामुळे त्या कामामध्ये मी व्यस्त होतोच. त्यानंतर 12-1 वाजेपासून पुन्हा कुंभमेळ्याच्या बैठकीत सगळे अधिकारी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी होते, सगळे शेतकरी आलेले होते, अनेकांच्या अडचणी होत्या, रिंग रोडच्या बाबतीमध्ये काही अधिकाऱ्यांच्या अडचणी होत्या, सगळ्याच बाबतीमध्ये आणि त्या सोडवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं होतं. कारण आता पावसाळा तोंडावर आहे आणि हे कामं होणं ही क्रमप्राप्त आहे आणि म्हणून सगळ्या बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत. आमचे मित्र उदयजी सावंत हे सुद्धा या ठिकाणी नाशिकला आलेले होते. ते मला कळलं आमच्या काल भेटायचं ठरलेलं होतं पण त्या ठिकाणी भेट होऊ शकली नाही. पण आता पुढे काय म्हणजे गोकुळ गीतेंच्या माघारीबाबत काय पुढे होईल? गोकुळ गीतेंचं माझं बोलणं झालं, गणेश गीते सकाळी भेटले, मला वाटतं होईल, आजकालमध्ये होऊन जाईल. तुम्ही आत्ता पण दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतात, गणेश गीतेंशी बोललात, काय नेमकी चर्चा झाली? चर्चा काय नाही, मला वाटतं गोकुळ अजून बाहेर आहे. हो, ते आल्यानंतर त्याच्याशी चर्चा होईल आणि चर्चेनंतर सगळे प्रश्न मार्गी लागतील. बोलणं टाळताय, तुमच्याशी भेटणं टाळताय असं अजिबात नाही, असं अजिबात नाही आहे. खरं म्हणजे आज माझी दुपारीच भेट झाली असती, संध्याकाळी तर झाली असती, पण मी किती बिझी आहे आपल्याला याची कल्पना आहे. म्हणजे मिनिट टू मिनिट जेवणाची फुरसत नाही असं म्हटलं तरी चालेल, इतकं सगळं बिझी शेड्यूल या ठिकाणी आहे. पण मला वाटतं की या विषयावर लवकरच पडदा पडेल. उदय सामंत फक्त त्यांची भेट घेण्यासाठी आले होते पण त्यांनाही टाळलं. नाही, मला नाही वाटत उदयजी तसं असतं, मग उदयजींनी मलाही सांगितलं असतं, पण तसं कुठे नव्हतं. ते काल म्हणले की आमच्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना भेटण्यासाठी मी येतो आहे. त्यांनी इथली येऊन माहिती घेतलेली आहे आणि ते परत गेलेत. आता मी फोनवर त्याच्याशी बोलेल, आताच मी फ्री झालेलो आहे. पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की लवकरच नाशिक असेल, जळगाव असेल, हे दोन्ही विषय एकमेकाला पूरक आहेत. दोन्ही विषयावर लवकर निर्णय होईल आणि यातून मार्ग निघेल. उदय सामंत म्हटले होते आज संध्याकाळपर्यंतच गुड न्यूज मिळणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होता की प्रसाद हिरे जे भाजपचेच आहेत आणि गोकुळ गीते ते भाजपशी संबंधित, दोघांची माघार होईल असं वाटत होतं. पाठिंबा देतील होईल, तसंच होईल. जळगावलाही तसंच होईल, नाशिकलाही तसंच होईल. जे आपल्याला अपेक्षित आहे ते गोकुळ गीतेंची धमकी आली होती, जो एक ऑडिओ होता. गोकुळ गीतेंचं म्हणणं होतं की माझा बाप काढला, त्याच्यावरून ते नाराज झालेले होते. यावर तुम्ही काय माहिती घेतली? काय नाही, मला कुठली माहिती नाही. मला त्यांनी या बाबतीवर कुठं सांगितलेलं नाही आहे. मी विचारेल त्यांना फोनवर, भेटल्यावर विचारेल. पण मला वाटतं ठीक आहे, आज नाही होणार तर उद्या होईल. मला पण 1-2 दिवसामध्ये. तुम्ही जरी सकारात्मक असले तरी गोकुळ गीते मात्र त्यांच्या उमेदवारीवर ठाम आहे. आज सकाळी देखील त्यांनी सांगितलेलं आहे का मी माझी उमेदवारी कायम ठेवणार आहे. प्रयत्न सगळे माघारीसाठी किंवा पाठिंब्यासाठी करताय, मात्र त्यांची भूमिका काही बदलताना दिसत नाही. तुम्हाला कळेल लवकरच कळेल. गुड न्यूज कळेल तुम्हालाही. सामंत साहेब तुम्हाला राहुल भेटण्यासाठी नाशिकमध्ये आलेले होते, तुमची भेट झालेली नाहीये? नाही, माझी आणि सामंत साहेबांची भेट झाली नाही. तसं काही प्रयोजन पण नव्हतं. आमचं फोनवर सतत बोलणं सुरू आहे, आम्ही एकमेकांच्या संपर्कामध्ये आहोत. त्यामुळे ते वेगळ्या कामामध्ये होते आणि मी तर आज सकाळपासून पर्यावरण दिन असल्यामुळे त्या कामामध्येही होतो आणि बैठकीत सुद्धा होतो. पण आता मी गाडीत बसल्यानंतर त्याच्याशी पुन्हा दूरध्वनी संपर्क साधेल, त्याच्याशी मी बोलेल. फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे मराठा समाजासाठी. ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला देखील सवलती दिल्या जाणार आहेत. 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्यालाही कल्पना आहे, उगाच देवेंद्रजींची सुरुवातीपासून मराठा विरोधी अशी काही जाणूनपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशी बदनामी करण्याचं काम केलं गेलं. आजपर्यंत कुठल्याही सरकारने दिलं नाही, आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. जे गरजू आहेत, जे गरीब आहेत, अशा लोकांना त्यांना न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे. पहिल्यांदाच टिकणारं आरक्षणसुद्धा त्यांनी दिलेलं होतं. विधानसभेमध्ये निर्णय करून बिल आणून त्या ठिकाणी निर्णय केलेला होता. हे आपल्यालाही कल्पना आहे. आमचं सरकार गेलं नंतर उद्धवजींच्या काळामध्ये तिकडे लक्ष दिलं गेलं नाही, कोणी दिल्लीला ढुंकून बघितलं नाही सुप्रीम कोर्टात, त्यामुळे ते फेटाळलं गेलं. तर आम्ही तिथपर्यंत टिकवलेलं होतं आणि म्हणून आता मराठा समाजाला सुद्धा योग्य न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्यात मला असं वाटतं की खरं देवेंद्रजीचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि समस्त मराठा समाजाला न्याय देऊन
त्यांनी आपली जी भूमिका मराठा समाजाविषयी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. विनाकारण बदनाम्या करायच्या, विनाकारण कुठेतरी दोषारोप करायचे, कुठल्याही वाईट पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले गेलेत. परंतु आता सगळ्यांना कळतं आहे की आजपर्यंत इतक्या वर्षामध्ये कुणीही केलं नाही ते आमच्या सरकारने या ठिकाणी केलं, देवेंद्रजींनी केलं. ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती देखील आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार. सगळ्या सवलती 8 वेगवेगळे विषय आहेत. त्या सगळ्या सवलती हॉस्टेलच्या असतील, शिक्षणाच्या असतील, आर्थिकदृष्ट्या जे नडलेले आहेत त्यांना उद्योगधंद्यासाठी असतील, स्टार्टअपसाठी असेल, अनेक गोष्टी आहेत की त्या सगळ्या मुलींना, तरुण आहेत, बेरोजगार आहेत, नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे. भाऊ TCS प्रकरणामध्ये दोषारोपपत्र एक गुन्ह्याचं दाखल होतं आहे आणि त्यामध्ये एका दोषारोपपत्रामध्ये जाकीर नाईक यांच्या संदर्भातला उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यांचे व्हिडिओ दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि अनेक ठिकाणी अशी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. गंभीर स्वरूपाचा मुद्दा आहे. हे प्रकरणाचं एकूण गंभीर आहे. धर्मांतर करायचं, बळजबरीने करायचं, ब्लॅकमेल करून करायचं, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत प्रथमदर्शनी ते सगळे आता अटक झालेले आहेत. त्यांच्यावर आता मला वाटतं चार्जशीटसुद्धा दाखल झालेलं आहे. याची कल्पना आपल्यालासुद्धा या ठिकाणी. पण या प्रकरणामध्ये जे दोषी असतील अजून त्याचा तपास सुरू आहे, सखोल तपास त्याचा होते सुरू आहे. यात अजून जे दोषी आढळतील त्यात कोणालाही सोडलं जाणार नाही. कडकातली कडक शिक्षा त्यांना त्या ठिकाणी होईल. भाऊ, विधान परिषद निवडणुकीच्या शिष्टाईला आपल्याला यश येतंय का? पुढच्या 3 दिवसांमध्ये हा तिला सुटायला पाठिंबा देतात का गोकुळ? आता तोच विषय सांगितला मी आपल्याला, पुन्हा रिपीट होतंय मला असं वाटतं. प्रयत्न सुरू आहेत आणि निश्चित त्याला यश येईल. आज दिवसभर जर मला थोडा मोकळा वेळ असता तर माझा संपर्क सगळ्यांशी झाला असता. उदयजी आलेले होते आमचे मित्र, त्यांच्याशी झाला असता, गोकुळ गीतेंशी झाला असता, गणेश गीते मी तर सोबतच होतो. मला वाटतं यातून 100% मार्ग निघेल. भाऊ, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे पर्यटनासाठी जे प्रशिक्षणार्थी होते ग्वाल्हेरला पाठवण्यात आलेलं होतं, तर त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. तसे काही व्हिडिओ निकृष्ट पाण्याच्या संदर्भातले वगैरे समोर येत आहेत आणि 8 जूनपासून ग्वाल्हेरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ टूर्स अँड टुरिझम इथे प्रशिक्षण होणार होतं, तर ते ग्वाल्हेरऐवजी महाराष्ट्रातच घेण्याची मागणी त्या असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आली. अशी कुठलीही मागणी माझ्याकडे आलेली नाही किंवा कुठली माहितीसुद्धा माझ्याकडे नाही. आपण पहिल्यांदा सांगतायत, पण आपण जर असं काही असेल तक्रार कोणाची तर निश्चित त्या संदर्भामध्ये मी माहिती घेईन. भाऊ, अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं अर्धवट आहेत. पहिल्याच पावसाला पूर्ण नाशिक तुंबलेलं होतं. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल देखील झाले आहेत. अचानक एवढा मोठा पाऊस म्हणजे अनपेक्षित त्या दिवशी नाशिकमध्ये आला, त्यामुळे थोडी धावपळ झालेली आहे. कामं सुरू आहेत हे नक्की आहे. काही ठिकाणी खोदलेले रस्ते आहेत, काही ठिकाणी अर्धवट काम झालेलं आहे, त्यामुळे थोडा त्रास झालेला आहे. पण कामं अतिशय वेगाने सुरू आहेत. डे नाईट रात्रंदिवस आम्ही काम करतो आहोत. पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे तोपर्यंत मला कामं सगळी पूर्ण करायची आहेत. आणि आत्ताही आजही बैठक झाली, कमिशनर त्या ठिकाणी होते, अधिकारी होते, PWचे होते, MSIDCचे होते, सगळेच अधिकारी, आयुक्त होते कुंभमेळ्याचे, प्रवीणजी गेडाम होते, कलेक्टर होते, सगळेच होते या ठिकाणी. आणि सर्वांनी मिळून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून ठेकेदारांना त्या ठिकाणी आम्ही दूरध्वनीवरून त्यांना सगळ्यांना ताकीदच दिलेली आहे. कुठेही कामामध्ये आता कुचराई चालणार नाही, वेळ काढूपणा चालणार नाही, त्या सक्त सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आणि वेळेच्या आत कुंभमेळ्याचं काम होईल. पण या पावसाळ्यात थोडीफार म्हणजे अडचण त्या ठिकाणी येणार आहे, आपल्यालाही कल्पना आहे. म्हणून मी आधीच माफी मागितली नाशिककरांची, बाबा आम्हाला माफ करा. पण म्हणजे अगदी दीर्घ खूप 30-40 वर्ष तर आपल्या कुठल्याही रस्त्यावर खड्डा पडलेला तुम्हाला दिसणार नाही. खड्डेमुक्त नाशिक आम्ही या ठिकाणी केलं आहे. सगळं व्हाईट टॉपिंग, सिमेंटचे रस्ते आम्ही नाशिकमध्ये करतो आहोत. सगळे पूल या ठिकाणी करतो नवीन. आज नासर्डी नदीमध्ये आपण बघितलं असेल किती सुंदर काम. मला वाटतं पर्यावरणाचं इतकं सुंदर काम कुठेही झालं नसेल कधी आजपर्यंत. तुम्ही जाऊन बघा नासर्डी नदीवर, नंदिनी नदीवर आपण त्या ठिकाणी सगळं त्याचं रूपच बदललेलं आहे. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा या नंदिनी नदीचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आमच्या सगळ्या संघटना ज्या आज आलेल्या होत्या त्या ठिकाणी करणार आहेत. 2012-15 हजार कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले होते, नदीमध्ये उतरले होते. दिवसभर एवढ्या उन्हामध्ये 7-8 तास त्या सर्वांनी या ठिकाणी श्रमदान केलेलं आहे आणि सगळं या नदीचं रूप या ठिकाणी बदलवलेलं आहे. भाऊ, साफसफाई करत असताना त्या ठिकाणी गावठी कट्टा देखील मिळून आलेला आहे. एकूणच गुन्ह्यांमध्ये वापरले असण्याची शक्यता आहे किंवा त्या अनुषंगाने आपल्यापर्यंत काही माहिती आली? खरं आहे, साफसफाई करताना एक पिस्टल त्या ठिकाणी मिळालेलं आहे. पण ते खूप मला वाटतं खूप दिवसापूर्वीचं असेल. सगळं ते गजलेलं होतं, कुठलंही सगळं निकामी झालेलं होतं. आता कधी कुठल्या वर्षी फेकलं, काय फेकलं हे सांगता येत नाही. पण अनेक वर्षापासून असेल, कारण ते कुठेच त्याला कुठल्याच पार्ट त्याचं काम करत होता. मी हाताळून बघितलं
पण ते काही त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं. अगदी इतका जंग लागला होता की ते कुठे त्याचा स्ट्रायकर हलत नव्हता आणि काहीच मॅगझिनही निघत नव्हतं आणि म्हणून ते पोलिसांच्या ताब्यात आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे.